पक्की बघा ही बाजरीला जागा उगायला नाही इतकी बाजरी आहे, त्याच्यात गवत बी तेवढंच आहे. यहाँ पे क्या हो रहा है? आणि ही तूर काही जागे विकती दाट आहे आणि काही जागेवर इतकी पातळ आहे की दिसत सुद्धा नाही बा. दिसते पुढे तुम्हाला हो की का. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर बघा माझ्या मागं बाजरी दिसते तुम्हाला. केव्हा दाखवलेली आहे ती मी जेव्हा उगत होती तेव्हा, त्याच्या अजून एकदा बी दाखवलेली नाहीये बाजरी. म्हणून आज आलोय तुम्हाला दाखवायला मी बाजरी किती मोठी झाली. आणि ती बाजरीची पहिले कोण तूर दिसती ती बी दाखवली नाही. पाळी घालताना फक्त पाळी घालताना दाखवलेली. तुम्ही एकदा आता ही बाजरी बघा. देखो देखो ओके बघा ही बाजरी कुछ भी भैमुगी हो. आधी भैमुग आता म्हणून भैमुग उगलाय. तुम्ही एकदा बाजरी तर बघा उगताना दाखवली. त्याच्या बाजू एकदा बी दाखवलेलं नाही, त्याच्यामुळे आलोय दाखवायला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. बघा एकदा सगळी बाजरी पूर्ण डाग दाखवतो तुम्हाला. दाखवतो कशी पुढे उगली बाजरी. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. बघितली पूर्ण डाग सगळा. म्हणजे वावरच नाव डाग म्हणते तो डाग, त्याच्यामुळे याला मी म्हणतोय. आणि ही बघा हे आहे आमचं वावर. ही दोन्हीकडं पण इथे दाट कशी बाजरी उगली. बाजरीला उगायला ते नाही राहिलं, जागा इतकी दाट उगली. ओके बात तो सही है. ही बाजरी एवढी दाट उगली काही जागेवर, सगळीकडेच नाही. पुढं बघा तिथं पातळ दिसत असन. का कारण नरेंद्र मोदी है. इथं तर लयच पातळ आहे. तिथं ज्यादा भैमुगाचं रान आणि हे होतं भुसभुशीत, म्हणजे लय लागत होतं. तिथं उगलं नाही यांच्या वावरात, तर उगली पातळ झाली इथं लावूनात. तिकडं बघा तूर खुरपायचं चालू आहे. तूर बी दाखव तुम्हाला. तूर बी पाळी घालताना दाखवली होती, पण तवा नुसतं पाळी घालतानाच दाखवली होती. आता संपूर्ण दाखवतो. रुको जरा, सबर करो. आणि ही तूर काही जागे विकती दाट आहे आणि काही जागेवर इतकी पातळ आहे की दिसत सुद्धा नाही बा. दिसते पुढं तुम्हाला हो की काकरी. ड्रायव्हरवाले तू जर ऐकत असेल पेरतानी कशी पेरली तू, अशी काय सिस्टीम होती तुझ्याकडं की काही जागेवर दाट आणि काही जागेवर पातळ. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. ड्रायव्हरवाला ऐकत असल्यावर ज्याला माहित नाही कोणी पेरली माग बघा जाऊन तिथं असं तूर पेरली तेवढा ड्रायव्हरवाला आहे. डायलॉग मारणार डायलॉगवाला. अशी तूर आहे. ही तूर, ही बाजरी आणि हे आबाळ आणि पाऊस. अच्छा येतोय का? ठीक है समझ गया. चला तर बा तुम्हाला आता की तुम्ही ब्लॉग चालू करायच्या आधी मला असेच 1-2 कंटेंट भेटले तर कुत्र्याचं आणि जाम खाली गेलतो ते दाखवतो तुम्हाला. ब्लॉग चालू केला नव्हता. टर्की कोंबडी तर राहिली. आधी तुम्हाला कुत्रं, मग जाम आणि मग टर्की शेवटला दाखवतो ब्लॉग व्हिडिओ. मग माझ्या मागं पळत होतं. आता मी त्याच्या मागं पळायला लागले, ते बाजूला पळायला लागले. त्याचा भरोसा नाही. ते बिना भोकणार चावणारं कुत्रंही बिना भोकता चावतं. ते कुत्रं कमन माझ्या मागं लागले. चुप कर बे कुत्ते. हात हाड करून थांबलं. व्हिडिओ चालू केलेलं थांबलं. जांबाला तर आलोय मी, पण जांब म्हणून राहिलंच नाही. एवढं मोठं भोकरीचं झाड झालं ह्याच्यात म्हणून. 2 आहेत जांब. की बघा सगळं भोकरीचंच झाड किंवा भोकर पांढरं सगळं यालानी आणि भोकरच्या झाडांचं सगळं जांबाचं झाड ती केलं नाही तर लय भारी जांब होतं. 2 घेतले तेवढे जांबाच खात जातो. अरे कहना क्या चाहते हो. हल्लच होतो बाजरी कट्टर की कोंबड्या दिसल्या पण लगेच आत पळायला लागल्यात. तिथे गेल्या दाखवतो तुम्हाला. थांबा. त्यांनीच मला फिरायला लावले.
ते काय दिसना तर नीट गेले आता इथून लय बऱ्या पळीलंय मी त्यांना म्हणून त्या नाही थांबत नाही पाहिजे मला बघितलं का पळून जाते लय बऱ्या पळीलंय ब्लॉक मध्ये जाऊन बघा 3-4 बऱ्या ब्लॉक मध्येच पळीलंय ऐसा मत करो मेरी जान. पहिला मुद्दा तर बघा आता 2-3 दिवसापासून काय ब्लॉक चांगला नसेलच बाप्पा 2 दिवस झालं कापूसात खत घालायला दाखवलं काल कापूस घालायला नव्हतं तरी कसं तरी ब्लॉक काढला काहीच नाही म्हणून आता दाखवायला नाही बाजरीचं सध्या काही कामच नाही म्हणजे खुरपायचं काम आहे ते मी काय खुरपीत नाही आहे म्हणून त्याचं मी ब्लॉक काढीत बी नाही आहे त्याच्यामुळं आता सध्या असेच कंटेंट चालले त्याचे ब्लॉक काढायमुळं हेच बघून घ्या मग काय नाही चला तर बघा पाऊस आलेला आहे सगळा अच्छा पांढरा दिसत असत मला नाव घेतच पाऊस आलाय पुढून मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. चला तर अशीच नवीन माझे ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटू आमच्या सगळे 8 वाजता मराठी नवीन ब्लॉग मध्ये तर बाय.